नमस्कार. संवादातून सहकारात पुन्हा आपले स्वागत आहे. मागच्या वेळेस आपण पतसंस्थेच्या सुधारित पोटनियमाबाबत बोललो. पोटनियम बनवताना पोटनियमाचे जे नियम होते, पूर्वी 2014 साली जे पोटनियम होता त्यामध्ये कर्जविषयक नियम पण नोंदवलेले होते. परंतु यावेळेला नवीन पोटनियम तयार करताना त्यामध्ये कर्जाबाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. हा एक पोटनियमातील सर्वात मोठा बदल आहे. हा आपण विचारात घेतला पाहिजे. पूर्वी संचालक मंडळाला कर्जविषयक धोरण ठरवण्याचा अधिकार होता. आता ते राहिलेलं नाही. आता कर्जाच्या संदर्भातले नियम म्हणजे तो जो मसुदा आहे तो मार्च 2025 मान्य आयुक्त कार्यालयातून पतसंस्थांना लागू करण्यात आलेला आहे. त्या परिपत्रकाद्वारे तो देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कर्जाचे सर्व नियम, अटी, शर्ती, त्यातली कमाल मर्यादा, कर्ज मर्यादा सगळ्या संदर्भात सविस्तर आणि विस्तारित स्वरूपात मांडणी करण्यात आलेली आहे. ही पतसंस्थेसाठी अतिशय योग्य आहे. परंतु बायलॉजमध्ये त्या कर्जांच्या संदर्भात कोणतीही दुरुस्ती करता येणार नाहीये. याबाबत स्वतंत्र टीप नोंदवण्यात आलेली. तुम्ही बायलॉजमधील इतर मुद्द्यांवरती मान्य निबंधकांकडून पोटनियम दुरुस्ती करू शकतात. परंतु कर्जाचे धोरण नियामक मंडळाने जे ठरवून दिलेले आहेत तेच तुम्हाला अवलंबावे लागणार आहेत. त्याचीच मर्यादेचे पालन करावे लागणार आहेत. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची. त्याच्यामुळे तुमचे कर्ज नियम आता बदलणार नाही. जे नियम शासनाने ठरवून दिले तेच नियम तुम्हाला लागू राहणार आहेत. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि याचा सर्वांनी विचार करावा. नमस्कार.